मध्ये आता शिवसेनेचा वर्धापन दिन झाला, त्या दिवशी मी जे बोललो की आज भाजपला पंतप्रधान आहे, भाजपला गृहमंत्री आहे, भाजपला संरक्षण मंत्री आहे, पण देशाला पंतप्रधान नाहीये, देशाला गृहमंत्री नाहीये, देशाला संरक्षण मंत्री नाहीये. पण आता प्रधानमंत्री बदलायचं चाललेलं आहे. आता त्यांच्यावरती मोदींना 75 वर्ष पूर्ण होत आहेत. 75ची शाल भागवतजींनी घातलेली आहे. हो, कारण त्यांनी एक नियम केलेला आहे त्यांच्या पक्षामध्ये की ज्याला 75 वर्ष झाले त्यांना कोणत्याही सत्तेच्या पदावर राहण्याचा अधिकार नाही. मग ते मुरली मनोहर जोशी असतील किंवा जसवंत सिंग होते, बोले तैसा चाले आहे, अडवाणी होते, वाकडी यांची पावले, हे कळेल आता. मग मोदी आणि कदाचित ते निवृत्ती जाहीर करतील. बरं, पण मग परत तुमचं मी मन कसं मोडणार? हो, म्हणजे जसा पंडित नेहरू नंतर एक प्रश्न होता, आफ्टर नेहरू हू किंवा आफ्टर इंदिरा हू, तसा आफ्टर मोदी हू. तो त्यांचा प्रश्न विषय, देश आहे. हो, पण तो त्यांचा आता त्याने तो अंतर्गत विषय केला, देश आहे. त्याच्यामुळे त्यांनी तो विचार कदाचित तो सुरूही झाला असेल किंवा त्याचं उत्तरही त्यांनी काढलं असेल. जेव्हा त्यांच्याकडे उत्तर असेल तेव्हाच मला वाटतं मोहनजी बोलले असतील. ते बिना उत्तराचं नाही बोलणार. ठीक आहे, शेवटी आपली जी लोकशाही आहे त्या लोकशाहीच्या माध्यमातून जो पक्ष जिंकतो, ज्याच्याकडे बहुमत असतं, त्याचा नेता हा पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री बनतो. ही लोकशाही आहे. आणि तो एकदा पंतप्रधान झाल्यानंतर किंवा मुख्यमंत्री झाल्यानंतर तो त्या पक्षाचा राहता कामा नये, तो देशाचा आणि राज्याचा पंतप्रधान आणि मुख्यमंत्री झाला पाहिजे. आपल्याकडे ही पद्धत अर्धी आहे की बहुमत मिळाल्यानंतर तो नेता पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री होतो, पण तो मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान झाला तो त्या पक्षापुरता मर्यादित राहतो. हे गैर आहे. तुम्ही देशाचे पालक आहात, तुम्ही राज्याचे पालक आहात, तुम्ही त्या संविधानाची शपथ घेतल्यानंतर सर्वांशी समानतेने वागेन ही शपथ आहे. मी पण मुख्यमंत्री म्हणून घेतली आहे आणि मला असं वाटतं मी तसा वागण्याचा प्रयत्न केला. वागलो की नाही तुम्ही सांगायचं. पण कोणत्याही माझ्या पक्षाचा मी प्रचार करायचा असेल तर त्या आत्ताच्या प्रथेप्रमाणे मी पण केला असेल. पण आपण हे कुठेतरी ह्या पायंडा तोडला पाहिजे. जसं लोकसभा अध्यक्ष किंवा विधानसभा अध्यक्ष, कारण मनोहर जोशी जेव्हा लोकसभेचे अध्यक्ष होते ते पक्षाच्या कार्यक्रमाला येत नव्हते. आणि मला असं वाटतं दत्ताजी नलावडे सुद्धा, जर मी बरोबर आठवत असेल तर ते पक्षाच्या कार्यक्रमाला तसे येऊन भाषण करत. पक्षाकडनं काही प्रशिक्षण शिबिर ठेवलं तर ते यायचे की लोकप्रतिनिधींनी कसं बोलायला पाहिजे, कायदे कानून कसे असतात, सभागृहात कसं वागलं पाहिजे. परंतु मनोहर जोशी पक्षाच्या जाहीर सभा असेल ते लोकसभा अध्यक्ष झाल्यावर ते येत नव्हते. पण हे मुख्यमंत्री असताना असतील. पण हे पथ्य कोणीतरी सुरू केलं पाहिजे. उद्धव साहेब, या सगळ्या हा जो तुम्ही विचार मांडतात, आज देशाची सर्व बाजूने लुटमार सुरू आहे. आपण रोज जर पाहिलं असेल, बँका लुटल्या जात आहेत, सार्वजनिक उपक्रम लुटले जात आहेत, देशाच्या जमिनी, जंगल